शाहू फुले आंबेडकरांचा जो देश होता तो आज एका हिटलरचा देश झालेला आहे। हिंदुस्तान बीजेपी के खिलाफ होने के बावजूद भी ये सब कैसे हो जाता है? अधिकारी आतमध्ये बसून त्या ठिकाणी दाखवते की तुम्ही सगळ्यांनी कमळाला मतदान करा। जी लोकशाही होती ती आज हुकुमशाही होणार आहे। सर्वसामान्यांच्या मताला इथं काहीही किंमत नाही। असा जर हा देश राहिला तर आपल्यासारख्या लोकांचं जगणं मुश्किल होईल। पुण्यातील कळस गावात आज लोकशाहीचा रोष रस्त्यावर उतरलेला पाहायला मिळाला। मतदान आमचं निर्णय मशीनचा असा सवाल करत ग्रामस्थांनी थेट विठ्ठल रुक्मिणी मंदिर परिसरात ईव्हीएम विरोधात जोरदार आंदोलन छेडलं। प्रभागातील अनेक बूथवर संशयास्पदरित्या कमी मतदान झाल्याचा आरोप करत ग्रामस्थ आक्रमक झाले। शिवसेना शिंदे गटाच्या वतीनं ईव्हीएम मशीनचे फोटो हातात घेऊन आंदोलन करण्यात आलं। लोकशाहीची थट्टा सहन केली जाणार नाही असा इशारा यावेळी देण्यात आला। आंदोलनाला शिवसेनेचे पदाधिकारी सतीश म्हस्के, विवेक बनसोडे आणि गिरीश जयवळ यांनी नेतृत्व केलं। संतप्त कार्यकर्ते आणि ग्रामस्थांनी प्रतिकात्मक स्वरूपात ईव्हीएम मशीनची होळी करत काही मशीन हातोड्यानं फोडल्याचा प्रकार घडला। कळस गावातील हे आंदोलन आता केवळ गावापुरतं मर्यादित न राहता ईव्हीएमच्या विश्वासार्हतेवर मोठा प्रश्नचिन्ह निर्माण करणारा राजकीय संदेश देत असल्याचं चित्र आहे। कळस धानोरी लोगाव प्रभाग 1 मध्ये मोठ्या प्रमाणामध्ये निवडणुकीच्या ईव्हीएम मशीनमध्ये फेरफार झालेला आहे। मी माझी पत्नी हेमलता बनसोडे यांनी धानोरीमधील शाळेमध्ये जाऊन सर्व मशीन चेक केला तर त्या विभागामध्ये क्रमांकानुसार मशीन लावल्या नव्हत्या। अ ब क ड असं सिरीज पाहिजे पण ड पासून सिरीज सुरू झाली होती। त्यानंतर आम्ही कलवडमधील शाळेमध्ये गेलो तर कलवडच्या शाळेमधील अधिकारी आतमध्ये बसून त्या ठिकाणी दाखवतोय की तुम्ही सगळ्यांनी कमळाला मतदान करा। म्हणजे अधिकारी स्वतः सांगतोय बसून लोकांना दाखवतोय कमळाला मतदान करा। ही काय व्याख्या? त्या जाऊन आम्ही त्या ठिकाणी निश्चित केला नाही। जी तक्रार आम्ही त्या ठिकाणच्या आरोनकडे लेखी तक्रार त्या दिवशी केलेली आहे। त्याचप्रमाणे आपण पाहिलं की इलेक्शनच्या दुसऱ्या दिवशी जे निकाल लागणार होता त्या दिवशी सकाळी कुणालाही त्या ईव्हीएम जवळ जाणं नाही। म्हणजे सिरीजमध्ये जे आम्हाला जे दाखवलेले सिरीज आणि ईव्हीएम पॅडच्या सिरीज या दोन्ही वेगळ्या होत्या, डिफरंट होत्या। म्हणजे जे पॅड आमच्या समोर मशीन बंद केली होती आणि जी मशीन खोलली ह्या दोन्हीमध्ये तफावत मोठ्या प्रमाणात तफावत होती। त्यानंतर त्या मशीनमध्ये कुठेतरी अचानकच आकडे बदलायचे आणि ते दिसायचे। म्हणजे एखाद्या प्रकारचे हॅकर कुठेतरी बसलेला आहे लांब आणि त्याचा जो सर्व्हर आहे त्या सर्व्हरच्या माध्यमातून जसे पाहिजे तसे आकडे फिरवून पूर्ण इलेक्शनचा निकाल बदलण्यात आलेला आहे। कारण आपण पाहिलं की जे पण सर्वे असतील, जे पण एक्झिट पोल असतील, इलेक्शनच्या पूर्वीचे शासकीय यंत्रणा असतील, सर्व शासकीय यंत्रणांमध्ये या ठिकाणी शिवसेनेचा पॅनलला विजय असं दाखवलेलं होतं। पण अचानक असे काय घडामोडी घडल्या काय त्या म्हणजे संध्याकाळी 7 आणि आपल्याला आणखी एक सांगतो की 5:30 वाजेपर्यंत या ठिकाणी 38% मतदान झालेलं होतं। अचानक 5:30 नंतर ज्यावेळेस इलेक्शन म्हणजे 10:30 आपल्याला रिपोर्ट होतो की या ठिकाणी 52% वाढले। 15% अचानक मतदान वाढलं कसं? प्रत्येक पॅडमध्ये हे लोक मतं सट करतात। असंही आम्हाला कळलं की पॅडमध्ये काय करतात 20 मतं 30 मतं 110 बूथ होते या ठिकाणी। 110 मतांमध्ये 20 जरी मतं टाकली तरी 2000 मताच्या सुमारे 2400 मतं सुमारे अंदाजे होतात। मग अशा प्रकारे मत सट करणं, ईव्हीएम हॅक करणं, बटन दबू देणं, डबल दबलं तर ते कमळाला जाणं, हे सर्व प्रकार वेगवेगळ्या प्रकारांचे वेगवेगळं माध्यम वापरून या ईव्हीएम मार्फत लोकांना जिंकवलं जातं। आणि निवडणूक आयोग म्हणतं की आम्ही साफसुथरी यंत्रणा राबवतो आणि निवडणुकाचा आम्ही या ठिकाणी तीव्र निश्चित करतो। तुम्ही युद्धानं सुद्धा हे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर संविधानाने लोकशाही दिलेला अधिकार आहे, तो अधिकारापासून आम्हाला वंचित ठेवू नका आणि आम्ही या ठिकाणी निवडणुकाचे जाहीर निश्चित करतो। ईव्हीएम हटवलंच पाहिजे आणि बॅलेटवरती निवडणूक झालीच पाहिजे अशी या ठिकाणी आम्ही मागणी करत आहोत। और सतीश बाबू को हम 25 सालों से ही जानते हैं। पहले हमारे कुछ और थे, जब सतीश भाऊ मस्की आए उन्होंने हमारे लिए बहुत किया है, बहुत किया। मतलब कि जो काम मुश्किल थे वो भी इन्होंने किए हमारे लिए। पद पे ना होते से भी हमारे लिए दिन रात, मतलब रात को 12 बजे भी उनका दरवाज़ा बजाते हैं तो वो हमारे लिए खड़े रहते हैं हमेशा। इस बार की जो वोटिंग की जो चर्चा चल रही है वो सत्य है। इसमें कोई भी जो भी मत लड़ रहा है, मैं एक बताती हूँ, अगर हम इतने टाइम से मीडिया में देखते हैं, मतलब पूरी हिंदुस्तान बीजेपी के खिलाफ है, पूरा हिंदुस्तान बीजेपी के खिलाफ होने के बावजूद भी ये सब कैसे हो जाता है? एक बंदा आता है, एक उम्मीदवार आता है, वो सीधा खड़े होकर बोलता है कि मैं आपको चैलेंज कर रहा हूँ, मैं ही जीत के आऊँगा। उसने ये भविष्यवाणी कैसे कर ली? अगर जरूरत पड़ी तो मैं नाम भी लूंगी, मैं भी नाम नहीं लूंगी। जहां जरूरत पड़ेगी मैं उनका नाम भी ले सकती हूँ। बस मेरा इतना ही कहना है, जो भी है सब कुछ पारदर्शी होना चाहिए, कुछ भी पर्दे के पीछे नहीं होना चाहिए। क्योंकि हमारा एरिया पूरा लवारिस, आज 15 सालों से लवारिस पड़ा है। जब से सतीश भाऊ मस्के गए हैं हमारे इस एरिया में कोई भी नहीं है। हमें हमारा यहाँ का चाहिए, हमारे ही एरिया का बंदा चाहिए। ऐसा नहीं वो किसी और एरिया में जाते हैं, हम वहाँ अपना भाड़ा भर के हम वहाँ नहीं जाने वाले कि उनको मिलने के लिए जाएं। क्योंकि वो उसके बाद पहले तो हमारे आगे हाथ जोड़ते हैं, फिर हमें उन्हें जोड़ने पड़ते हैं। पहले वो 2 चरणों में ये होते हैं, पहले वो हमारे चरण पकड़ेंगे फिर हम उनके चरण पकड़ेंगे, ये हालत हो जाती है बाद में। आम्हाला सर्वसामान्य माणसांनी मतदान केलं हे आम्ही ठामपणे सांगू शकतो की विजय आमचाच होता।
परंतु हे मशीनमध्ये घोळ घालून इकडची बटणं दाबून तिकडे मतदान ओढून घेतले, हे आम्ही स्पष्टपणे सांगू शकतो. आणि जिथं जिथं मी भेट द्यायला गेले तिथं काही ना काहीतरी घोळ दिसून येत होता, पण आम्हाला त्यांनी तर जाणून दिलं नाही, आम्हाला तिथं उभं केलं नाही की हा बाबा इथं घोळ येतं आपण बोलू. तर नाही म्हणले, तुम्ही लांबूनच मशीन बघा आणि जा. हे चुकीचं होतं. आणि आम्हाला सर्व 4 उमेदवारांना त्यांनी अधिकार होताना तर आम्हाला दाखवायचं होतं की हा बाबा ह्या यादीवर मशीनचा आणि यादीवरचा नंबर सारखाच आहे, आम्हाला तिथे समाविष्ट करून घ्यायचं होतं. आणि EVM मशीनबद्दल मला धिक्कार आहे. ते परत पुन्हा येऊ नये, बॅलेट पेपरच मतदान घेतलं जावं, ही माझी निवडणुकी अधिकाऱ्यांपुढे सर्वस्व मागणी आहे आणि ती पूर्ण व्हावी यासाठी आम्ही लढा देणार आहे. नमस्कार, मी गिरीश जयवळ बोलतोय, शिवसेना उपाध्यक्ष धानोरी लोहगाव कळस प्रभाग 1 मित्र पॅनल हेड आहे. जे काय मतदान इथं झालेलं आहे आणि ज्या प्रकारे मतदान झालं ज्याच्यामध्ये EVM मशीन्स खराब होत्या, आम्हाला न सांगता EVM मशीन बदलल्या गेल्या. आम्ही अधिकाऱ्यांना दाखवून दिलं आहे की तुम्ही मशीन का बदलताय. हे करत असताना तुम्ही सगळ्या उमेदवारांना कळवलं का, कुठल्याही पक्षाचं असून दे, पण हे अधिकारी स्वतःच्या मर्जीने EVM मशीन बदलत होते. बऱ्याच नागरिकांनी आम्हाला सांगितलं की EVM मशीनचे बटन दबत नाही आहेत. जर हे मशीनचे बटन दबत नव्हते तर अधिकारी त्यांना सांगत होते की तुम्ही दुसरं बटन दाबा. बरं, आम्हाला काय म्हणतात, न्यायालयामध्ये गेल्यानंतर तुमच्याकडे आहे ना तथ्य लागतात, तुमच्याकडे पेपर लागतात. आम्ही काय म्हणतो, आम्हाला निवडणूक आयोगाने दाखवून द्यावं की VVPAT का नव्हतं, हे जे बटन दाबले गेले आहेत हे ग्राह्य कसे पकडावे, आम्ही हे नंबर्स आम्ही ग्राह्य कसे पकडावे. अहो, सामान्य जनता सर्व पक्षांची लोक आज ओरडतायत की EVM मशीन खराब होत्या, EVM मशीन बदलल्या गेल्या. मग सामान्य माणूस या जनतेचा, या देशाचा नेता आहे, या देशाचा ओनर आहे, या देशाचा तो मालक आहे, तो आज ओरडतोय रस्त्यावर बसून EVM मशीन जाळतोय. तर निवडणूक आयोगाचं कर्तव्य आहे, त्यांनी आम्हाला पटवून दिलं पाहिजे की ही निवडणूक ग्राह्य कशी होती, योग्य प्रकारे कशी केली गेली. आम्हाला सर रस्त्यावर सोडून नाही दिलं पाहिजे. ही लोकशाही आहे आणि याच्यासाठी आम्ही उद्या पत्रकार भवनमध्ये पत्रकार परिषद घेतोय. तिथे सर्व पक्षाच्या लोकांना आम्ही बोलवतोय. सर्व पक्षाच्या लोकांनी, सामान्य जनतेने तिथं यावं आणि आपला आक्रोश व्यक्त करावा. नाही तर देश लोकसत्ताक म्हणायचा कसा, हा आमचा प्रश्न आहे. आज आपल्याला या ठिकाणी सांगतो की हे जे आंदोलन केलेलं आहे, आज डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी आपल्याला देशामध्ये लोकशाही आणली, संविधान आणलं आणि त्या लोकशाहीच्या माध्यमातून, संविधानाच्या माध्यमातून प्रत्येकाला मतदानाचा अधिकार दिलेला आहे. आज जर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जिवंत असते तर त्यांनी ही EVM मशीन यंत्रणा लावून दिली असती का? कदापि लावून दिली नसते. कारण त्यांना सरळ मार्गाने आणि जनतेमधून लोकप्रतिनिधी निवडावा ही त्यांची अपेक्षा होती, मग तो कुठल्याही जातीचा असो, धर्माचा असो. परंतु आज हे जे राज्यकर्ते आहेत, हे जे प्रशासक आहेत, यांनी पूर्णपणे त्यांच्या संविधानाला हरताळ फासण्याचं काम या ठिकाणी केलं आहे. EVM मशीन आज जगात, देशामध्ये कुठेही बघा की EVM मशीनवर प्रत्येक ठिकाणी काही ना काही ताशेरे ओढले जातात, त्याच्याविषयी विरोधात बोललं जातं. कारण EVM मशीन बाहेरच्या देशांनी सुद्धा बॅन केलेली आहे. बाहेरचे देश EVM मशीन बॅन करतात आणि आपल्या देशामध्ये EVM मशीन लागवली जाते. आज जर तुम्ही बॅलेट पेपरवर जर इलेक्शन घेतलं तर निश्चितच हा निकाल तुम्हाला वेगळा दिसला असता. आज आमच्या कळस धानोरी लोहगाव प्रभागामध्ये आम्ही एवढ्या चांगल्या प्रकारे शिवसेनेच्या आणि रिपब्लिकन सेनेच्या माध्यमातून कॅम्पेन राबवलं, घरोघरी जाऊन लोकांच्या गाठीभेटी घेतल्या, लाडकी बहीण योजनेचं सगळं महत्त्व पटवून सांगितलं, आरोग्य धन योजनेचं महत्त्व पटवून सांगितलं आणि लोक मागच्या लोकप्रतिनिधींना प्रचंड कंटाळलेले होते. असं असताना आम्हाला अपेक्षा होती की आम्ही कुठल्याही परिस्थितीत आमचा पॅनल निवडून येईल, निदान आम्ही त्यांच्या बरोबरीपर्यंत जाऊ, एवढी अपेक्षा होती. परंतु पूर्ण अपेक्षाभंग ह्या EVM मशीनमुळे आणि या प्रशासनामुळे झालेला आहे. तर या प्रशासनाचा, या निवडणूक आयोगाचा आम्ही या ठिकाणी धिक्कार करतो आणि हे आंदोलन इथून पुढच्या कालावधीमध्ये आणखी तीव्र केलं जाईल अशी ग्वाही या निमित्तानं देतो. तुम्ही पाहत आहात विस्टा न्यूज मराठी.